या पुढल्या राजकीय बातम्यांकडे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांची नावं वगळण्यात आल्याची चर्चा आहे। जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं, तर यादीमध्ये तांत्रिक चूक असून दुरुस्त करणार असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांची नावं नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। यामुळे चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय। राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात 29 एप्रिलला दिलेलं पत्र सध्या व्हायरल होतंय। पत्रात राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांची नावं आहेत। मात्र यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आल्याचं यादीत दिसतंय। मात्र या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तांत्रिक चूक झाल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत सांगितलंय। व्हायरल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक चूक आहे। यादीतील तांत्रिक चूक लवकरच दुरुस्त केली जाईल असं या ट्विटमध्ये सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। सुनेत्रा वहिनींनी पार्थने आणि जयने प्रफुल्ल पटेलांना इन्व्हॉल्व करावं की नाही आणि तटकरेंना इन्व्हॉल्व करावं, दिस इज नॉट माय सब्जेक्ट। मग तुम्ही विचारलंय तर मी आज मॅम तुम्ही विचारलंय तर मी पण विचारून घेतो की बा असं कसं तुम्ही एवढ्या सिनियर माणसांना घेतलं नाही असं विचारतो, बट दॅट नॉट माय सब्जेक्ट। असंही होऊ शकते की त्यांना आस्तींमधले निखारे ओळखले असतील, घरभेदी ओळखले असतील, अजिताच्या संदर्भामध्ये काही त्यांच्याकडे माहिती असेल, पक्ष हडपण्यासंदर्भामध्ये जे काही प्रयत्न झाले होते, जे काही ऐकू येत होतं ते कदाचित खरं असेल म्हणजे पाहावं लागेल। आणि अशा काही ज्या गोष्टी असेल त्या आम्ही त्या मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही, परंतु ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं बरोबर